महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी एक व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल। संजय राऊतांची अवस्था आत्याबाईला मिशा असत्या तर अशी अवस्था त्यांची झालेली आहे। एकीकडे बोलतात की आमची आणि देवेंद्रजींची चर्चा झालेली आहे, एकीकडे बोलतात मुंबईचा महापौर भाजपा झाला तर शोककळा या ठिकाणी पसरेल। ही दुटप्पी भूमिका नक्की काय आहे? त्याच्यामुळे संजय राऊतांची भूमिका ही नक्की काय हे तपासण्याकरता जो मानसोपचार तज्ज्ञ आहे त्यांची खऱ्या अर्थाने गरज लागणार आहे। आता संजय राऊत नक्की खयाली पुलाव पकवतायत की यामध्ये काही तथ्यही आहे? थोडीशी आकडेमोड करून पाहूयात। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचे भाजपचे 89 अधिक शिवसेनेचे 29 असे 118 नगरसेवक निवडून आले। त्यामुळे बहुमताचा 114 हा आकडा त्यांनी पार केलेला आहे। ठाकरे बंधूंची टोटल होती 71 आणि काँग्रेस सोबत आली तर सगळे मिळून त्यांचे होतील 95। म्हणजे त्यांच्याकडे तरीही 19 जागांचा खड्डा आहे। ही गॅप भरून काढणं अवघड आहे आणि त्यांना त्यासाठी एकतर शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागेल किंवा मोठ्या प्रमाणावरती पक्ष फोडावा लागेल। या दोन्ही गोष्टी शक्य दिसत नाहीयेत। त्यामुळे ठाकरेंची इच्छा आणि राऊतांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे। त्यामुळे प्रश्न आता मुंबईसाठी हा उरतो की महायुतीमध्ये भाजप की शिवसेना आपला महापौर करणार। मुंबईनंतर आता वळूयात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्याकडे। तिथे काय राजकारण रंगलंय हे आपण पाहूच, पण आधी बघूयात कुणाला किती जागा मिळाल्या आहेत। जाऊयात मीडिया सेंटरला। ठाणे महापालिकेची आकडेवारी आपण बघतोय। एकूण 131 उमेदवार उभे होते। बहुमताचा आकडा 66 आहे। शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे 75 सह, भाजपकडे 28, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 12, एमआयएमकडे 5, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 1 आणि इतर 1 असा एकंदरीत इथला आकडेवारीचा लेखाजोखा पाहायला मिळतोय। म्हणजे थोडक्यात तुम्हालाही हे लक्षात आलं असेल की इथे आकड्यांचा गोंधळ नाहीये। शिवसेनेने बहुमताचा आकडा ऑलरेडी पार केलेला आहे, पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना पेच आहे तो महायुतीच्या गणिताचा। मुंबईसारखीच ठाण्याची निवडणूकही दोन्ही पक्षांनी एकत्र लढली आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये भाजपने 2 वर्ष महापौर पदावरती दावा ठोकल्याचं कळतंय। भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी त्याचे संकेतही दिलेत, पण शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल असं सांगितलंय। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असतील तर महानगरपालिकेमध्ये महत्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकतो। यापूर्वी सुद्धा त्या शिवसेना भाजप महायुती होती। काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही रीतिरिवाज आहे, या पद्धतीमध्ये नक्कीच त्यांना सत्तेत वाटा मिळेल। आणि जे काही द्यायचं, सगळीच पदं जरी द्यायची म्हटली तरी सुद्धा तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेतील। त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं किंवा यावर काही भावना व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही। शेवटी नेत्यांचा निर्णय हा आम्हाला बंधनकारक आहे। आता शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असतानाही ठाण्यामध्ये भाजपने महापौर पद मागण्याचं कारण काय आहे? की ही मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसाठी बार्गेनिंग पॉवर वाढण्याची रणनीती आहे। यावरच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वतः निरंजन डावखरे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। निरंजनजी, आपलं स्वागत आहे झिरो अवरच्या गेस्ट सेंटरमध्ये। आणि या सगळ्या संदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का? नक्की काय स्ट्रॅटेजी आहे? नाही, याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब हे आपल्याला कल्पना आहे की आता डावोसच्या दौऱ्यावर आहेत।
त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा नाही. पण माननीय प्रदेश अध्यक्षांनी मध्यंतरी ज्यावेळेस सगळ्याच नगरसेवकांच्या बरोबर एक संवाद केला होता, त्याच्यामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर कुठल्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि आज भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून तुमच्याकडे समाजाचं बघण्याची अपेक्षा आणि दृष्टिकोन याच्याबद्दलची आणि तुमच्या खांद्यावरती असलेली जबाबदारी या गोष्टीचा संवाद ज्यावेळेस झाला त्यावेळेस आम्ही या संदर्भातली आमची जी मागणी आहे ती आमच्या प्रदेश अध्यक्षांसमोर ठेवलेली आहे. धन्यवाद निरंजनजी. आता ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे, तर कल्याण डोंबिवली म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं होम पिच आहे. तिथेही शिवसेनेचेच जास्त नगरसेवक निवडून आलेत, पण बहुमताचा आकडा शिंदेंनी पार केलेला नाहीये. कल्याण डोंबिवलीचं इक्वेशन बघण्यापूर्वी नव्या महापालिकेची आकडेवारी काय आहे ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 122 एकूण जागा आहेत. बहुमताचा आकडा 62 आहे. शिवसेनेकडे 53 आता नगरसेवक आहेत, भाजपकडे 50, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 11, मनसेकडे 5, काँग्रेसकडे 2 आणि राष्ट्रवादीकडे 1. थोडक्यात शिवसेनेला 9 नगरसेवक कमी पडत आहेत. युतीत लढलेल्या भाजपची साथ मिळाली तर हे गणित सोडवणं सोपं आहे, पण तसं झालं नाही तर शिवसेनेसमोर काय पर्याय आहेत, तर 1 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ घेणं किंवा 2 एखादा पक्ष फोडणं. फोडाफोडीची चर्चा सध्या जोमात आहे, कारण ठाकरेंचे 2 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत. मधुर पाटील आणि कीर्ती ढोणे सापडत नाहीयेत. गटस्थापनेच्या बैठकीचं आमंत्रण ईमेलद्वारे त्यांना द्यावं लागलंय आणि त्यांच्या घरावरती नोटीसही चिकटवण्यात आली. ठाकरेंच्या नेत्यांना मात्र ते लवकरच परत येतील असा विश्वास वाटतोय. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीची शेजारीण म्हणजेच भिवंडी महापालिका. भिवंडीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य रस्सीखेच आहे. आपापल्या मित्रपक्षांची साथ घेतली तरी दोन्ही पक्ष बहुमतापासून लांबच दिसत आहेत. आकड्यांमध्ये बघूयात सर्व पक्षांचं संख्याबळ काय आहे. जाऊयात मीडिया सेंटरला. भिवंडीच्या आकडेवारीचं आपण विश्लेषण करूया आणि आपल्याला त्यावरून असं दिसतं की महापालिकेमध्ये किंग मेकर कोण आहे, तर बहुमताचा आकडा 46 असणार आहे. काँग्रेसकडे 30 आत्ता नगरसेवक आहेत. त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असू शकतो, ज्यांच्याकडे 12 उमेदवार आहेत. समाजवादी पक्षाकडे 6 आणि कोणार्क VA या पक्षाकडे 4 सध्या नगरसेवक आहेत. आणि भाजपकडे 22 नगरसेवक असले तर मग किंगमेकर म्हणून शिवसेना 12, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष 12, समाजवादी पक्ष 6 आणि त्याचबरोबर कोणार्क आणि भिवंडी हे जे 2 पक्ष आहेत त्यांच्याकडे 4 आणि 3 असे नगरसेवक असतील आणि किंगमेकरच्या भूमिकेमध्ये हे पक्ष पाहायला मिळतील. आता मुंबईतनं जरा बाहेर पडूया आणि आणखीन एक इंटरेस्टिंग इक्वेशन तयार कोल्हापुरामध्ये कसं होतंय ते पाहूया. तिथे काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष असला तरी शिवसेना भाजप युतीने बहुमत